वजन कमी करण्यासाठी घरगुती डाएट प्लॅन सांगतोय. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. पित्ताचा त्रास असेल तर लिंबू पिळून प्या. नंतर रात्री 5 ते 6 बदाम भिजत घालायचे. सकाळी त्याची साल काढा किंवा मनुका खावा 10 ते 15 किंवा कोणतेही घन पदार्थ अगोदर खावा आणि नंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी यातलं काही पण घ्या. हे झाल्यानंतर मात्र व्यायाम करायचा आहे. आपले युट्यूबला दररोज फेसबुकला, इंस्टाग्रामला 10 मिनिटाचे व्हिडिओ असतात व्यायामाचे. घरच्या घरी बघून ते व्यायाम करायचा. किंवा आमची ऑनलाईन बॅच सुद्धा चालू आहे. सकाळी 5:15 ते 6 असते, संध्याकाळी 5:15 ते 6 असते. त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची महिना 299 रुपये फी आहे. तिथं जॉईन झालं पाहिजे असं नाही, पण ते घरात जे रोज व्यायाम आहेत 10 मिनिटाचे ते तर बघून करायचेच. नंतर व्यायामानंतर प्रोटीनचा आहार, तो म्हणजे अंडी खात असाल तर 3 किंवा 4 अंडी पैकी एकच पूर्ण खायचं आहे दिलासहित. दिल म्हणजे पिवळा भाग, त्याच्या सहित पूर्ण एक खायचं आहे. बाकीची 2 किंवा 3 पांढरा भाग आणि त्याच्यासोबत सॅलड घ्यायचा. हे सकाळचं प्रोटीन झाला. आणि जे खात नाहीत त्यांच्यासाठी काय आहे की मूग, मटकी, चवळी, कधी स्प्राऊड, कधी मोड आलेले, कधी उसळ, कधी वरण, त्याची वेगवेगळी रेसिपी, कमीत कमी मसाला, कमीत कमी तेल, मीठ, चटणी कमीत कमी, त्याच्याबरोबर परत सॅलड घ्यायचं आहे. हे सकाळच झालं. दुपारच्या जेवणात घरात असाल, शक्य असेल तर भात, भाकरी, चपाती यापैकी काहीही घ्या, पण प्रमाणात. त्याच्याबरोबर सेमच प्रोटीनयुक्त भाजी, अंडी किंवा मूग, मटकी, चवळी ह्याच्यापैकी काही. तर समजा तुम्हाला लवकर वजन कमी करायचं आहे तर भोपळ्याची भाजी किंवा दुधी भोपळ्याची, कोबीची भाजी, कमीत कमी तेल वापरायचं आहे आणि भाकरी, 1 ग्लास ताक. हे दुपारचं जेवण झालं. नंतर इव्हिनिंगला ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी, त्याच्यासोबत एखादं फळ पण चालतंय. काय सांगतो बघा, एखादं फळ पण चालतंय. रात्री मात्र 7 ते 8 ह्या दरम्यान जेवण्याचा प्रयत्न करा. शक्य नसेल तर करू नका, गडबड करायचं नाही. तुमचं शेड्यूल आहे तसं असू द्या. नाहीतर तुम्ही घरी येताय 9, 9:30ला आणि मी म्हणणार 7-8ला जेवा, तसं करू नका. शक्य असेल तर 7-8 वाजता जेवा. जेवणाच्या अगोदर पण व्यायाम करायचा आहे, ठीक आहे. त्या जेवणात रात्रीचा हलका आहार पाहिजे. रात्री शक्यतो भाकरी वापरायची. चिकन, अंडी खात असाल तर त्याच्यासोबत आळणी पाहिजे, मसाला रस्सा कमी, त्याच्यासोबत सॅलड, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, एकदम साधं आहे. परत जर तुम्ही हे खात नसाल तर शाकाहार लोकांनी आठवड्यातून 2 वेळा 1 ते 2 वेळा जे सोयाबडी मिळते, सोया चंक्स, त्याची भाजी करून खायची. त्याच्यासोबत सॅलड किंवा मूग, मटकी, चवळी याचं वरण किंवा 1 ग्लास दूध वाटक्यात घालून मस्तपैकी कुस्करून भाकरी खाऊन टाकाय, दणका द्यायचा. साखर घालू नका. हे झालं डाएट प्लॅन. रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाणी. दिवसभरामध्ये मात्र 1 तासापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहायचं नाही. 1 मिनिटं, 1.5 मिनिटं, 2 मिनिटं लहान लहान हालचाली करायच्या. दर 1 तासानंतर लहान लहान, शक्य असेल तर तुमच्या ह्यानं केलंच पाहिजे. नाही तुम्हाला चांगलं हेल्दी फिटनेस राहायचं असेल, हेल्दी राहायचं, वजन कमी करायचं, पोट कमी करायचं आहे तर सातत्याने हालचाली पाहिजेत. दिवसभरामध्ये 2.5, 3 ते 3.5 लिटर प्रत्येकाच्या वजनानुसार पाणी प्यायचं आहे. 20 लिटर वजनाला किमान 1 लिटर, 20 किलोला 1 लिटर पाणी हे माप आहे. म्हणून जास्त असेल तर जास्त पिऊ नका. 3-3.5 लिटर ओके. हे असं शेड्यूल करायचं आहे आणि यांना 100% फॉलो करा. 100% रिझल्ट येतोय. घरचंच खायचं आहे, घरचंच पोटभर खायचं आहे, व्यायाम करायचा आहे, सुट्टी द्यायची नाही. 100% रिझल्ट येतोय. धन्यवाद.